रामकृष्ण हरी. भगवान कृष्ण म्हणतात की अंतकालेच मामेव स्मरण मुक्ता कलेवरम यह प्रयाती समद्भावम याती नास्यत्र संशय. अंतकाळी जो माझं स्मरण करत जर देह ठेवत असेल त्याला माझ्या धामाची प्राप्ती होते. आणि हे भगवंताचं तत्वज्ञान ऐकून एका बहादरानं काय केलं, आपल्या पोराचं नाव राम ठेवलं. मरणपाय प्रसंग जवळ आला आणि त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडला, काय की ते माझं लहान कार्ट कुठं गेलं आणि देह पडला. मात्र भगवंताच्या प्राप्तीसाठी अशी हुशारी करण्यापेक्षा आयुष्यभर त्याचं स्मरण करावं लागणार आहे. कारण भगवंताने पुढे फार महत्वाचं वाक्य सांगितलेलं आहे, यम यम वापी स्मरम भाव त्यजतन्ते कलेवरम तम तमैवेति कौंतेय सदा तद्भाव भावितः. अर्थात की आयुष्यभर तुम्ही ज्या गोष्टीचं स्मरण करतात त्याच गोष्टी तुम्हाला मरणाच्या प्रसंगी तशाची तशा आठवतात. त्यासाठी मुलांची नावं देवाच्या नावाची ठेवण्याची गरज नाही. जर आयुष्यभर तुम्ही संसाराचं स्मरण केलेलं असेल तर संसारच मरणाच्या वेळेला आठवणार, आणि आयुष्यभर तुम्ही भगवंताचं चिंतन केलेलं असेल तर मुलांची नावं देवाची असू द्यात किंवा नसू द्यात तुम्हाला भगवंताचीच आठवण झाल्या वाचून राहणार नाही. रामकृष्ण हरी.